डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार असलेले अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरलंय। औद्योगिक धोरणाबाबत सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं दानवे म्हणाले। तर याबाबत कायमची उपाययोजना गरजेचं असल्याचं मत मांडलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी। बॉयलरचं धोरण, रिएक्टरचं धोरण, सरकारचं कामगार व औद्योगिक सुरक्षा डिश नावाचं खातं हे अतिशय अकार्यक्षम खातं आहे। नुसतं कागदावरचं खातं आहे। मोठ्या मोठ्या कंपन्या तर यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा गेटच्या आतमध्ये येऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती त्या खात्याची। आणि म्हणून या औद्योगिक सुरक्षेकडे सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या महाराष्ट्रात आहे। कित्येक कामगाराचे हाकनाक याच्यामध्ये बळी जातात। वर्षभरातच बघितलं, कोकणात झालं, बोईसरला झालं, आता हा डोंबिवलीचा अपघात आहे, संभाजीनगरात सुद्धा मागच्या काळात झाला, नागपूरला अपघात झाला। आणि हे सगळे अपघात जर बघितले तर सरकारचं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे। डोंबिवलीतली मागच्या काही वर्षातली ही तिसरी घटना आहे। आग लागते, स्फोट होतात, माणसं मरतात, 2 दिवस बातम्या चालतात, पण ह्याच्यावरती कायमची उपाययोजना शोधण्याचं काम एमआयडीसीने केलंय का? कोणाला जबाबदार धरलंय का? हे सत्ताधाऱ्यांचा जो आशीर्वाद आहे ना, हे असल्या गोष्टींना तो जरा कमी करा। ह्याच्यात गरिबांचा जीव जातो। डोंबिवलीमध्ये 2 वर्षापूर्वी अशीच आग लागली होती, 5 लोकांच्या घरापर्यंत पोहोचली होती। आपण सुधारलो नाही त्याच्यातनं।